सध्या शहरात मोठ्या प्रमाणात थंडी सुरू झाली आहे। बहुतांश ठिकाणी तापमान घटलं आहे। यामुळे बेघर व रस्त्यावर राहणाऱ्या गरजू नागरिकांना या थंडीपासून बचाव करण्यासाठी ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटनेच्या माध्यमातून स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला आहे। संघटनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष गौरव करांडे यांनी आपले वडील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पंढरीनाथ करांडे यांच्या वाढदिवसानिमित्त संघटनेचे ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष सुनील दळवी यांच्या सहकार्याने गरजू लोकांना ब्लँकेट वाटून सामाजिक उपक्रम राबवलाय। ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय व कळवा खाडी ब्रिज येथील सुमारे 50हून अधिक व्यक्तींना थंडीपासून बचाव करण्यासाठी चांगल्या दर्जाचे ब्लँकेट्स वाटप करण्यात आले आहेत। यावेळी ठाणे नगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पंढरीनाथ करांडे, पोलीस उपनिरीक्षक वाल्मिक मांढरे, ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटनेचे ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष सुनील दळवी यांच्यासह ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। अशा प्रकारचा स्तुत्य उपक्रम राबवल्याबद्दल गौरव करांडे या युवा समाजसेवकाचं कौतुक होत आहे। या नवीन वर्षाची सुरुवात चांगली व्हावी, आपल्या हातून जनतेचं काम व्हावं, निराधार व्यक्तींना आधार मिळावा या उदात्त हेतूने आमचे ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटनाचे दळवी साहेब, गौरव साहेब यांनी कल्पलेप्रमाणे आमचे मित्र पंढरीनाथ करांडे यांनी त्यांच्या ह्या वर्षी 5 तारखेला वाढदिवस आहे आणि ते 31 तारखेला सेवानिवृत्त होत आहेत। या त्रिकोणी संगमाचा औचित्य राखून आज त्यांनी जे गरीब आहेत, निर्वासित आहेत, रोडवर झोपतात, ज्यांना मच्छर खातात, अशा लोकांना चादर ब्लँक वाटप करण्याचा कार्यक्रम आम्ही आज पार पडलेले। वास्तविक आता ते बोलत होते की हे एका हाताने दान दिलेलं दुसऱ्या हाताला दान माहिती पडता कामा नये, परंतु दान हे करत असताना त्यांच्या मनोइच्छेने दान होतं ते की जग जाहीर करावं म्हणून नाही। परंतु त्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर ते माझे खूप जवळचे स्नेही आहेत, कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध आहेत। हा जो उद्देश आहे की मी गेलेलो आहे किंवा म्हणजे थोडक्यात रिटायर झालेलो आहे, परंतु ही परंपरा, दातृत्वाची परंपरा माझ्या मुलांना पण चालू ठेवावी, त्यामुळे त्याला पुढे घेऊन त्याच्या हस्ते हे आम्ही आजचा प्रोग्राम केलेले। अशा महान पंढरीनाथांना त्यांचं भावी आयुष्य सुख समृद्धीचं, भरभराटीचं आणि त्याचे